निसर्गानं स्त्री पुरुष निर्मितीत समानता ठेवली. त्यांच्या शरीर रचनेत थोडाफार फरक आहे, पण केवळ तेवढ्या फरकामुळे स्त्री दुर्बल ठरू शकत नाही. तसं ठरवणं हा स्त्रीत्वाचा अपमान आहे, तिच्या व्यक्तित्वावर केलेला अन्याय आहे. गेल्या दीड शतकामध्ये स्त्री पुरुष समानतेचा वारा भारतात जोरदार व्हायला लागलाय. आणि त्यामुळं स्त्री चूल आणि मूल सोडून बाहेर आली. तिनं आपली चाकोरी सोडली आहे, पण तरीही स्त्री पुरुष समानतेचा अर्थ एका वेगळ्याच पद्धतीने लावला गेलाय. तो म्हणजे स्त्री आजकाल पैसा कमावण्यासाठी बाहेर पडते आणि स्त्रीला पैसा कमावण्याचं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे स्त्री मुक्त झाली, असा अनेक लोकांचा समज आहे. पण मला वाटतं हा समज चुकीचा आहे. आपण यावर विचार करायला हवा. स्त्रीला केवळ पैसा मिळवला म्हणजे ती स्वतंत्र झाली नाही. विचार करणं, आपली अभिव्यक्ती जपणं हे स्वातंत्र्याचे अनेक पैलू आहेत आणि ते तिच्यामध्ये यायला पाहिजे. या विषयावर मी अनेकदा विचार मंथन करत असते आणि त्यावेळी मला ही कविता सुचली. कवितेचं नाव आहे बाईपण. बाबा बसलेत दारात, दादा गेलाय गावात. बाबा बसलेत दारात, दादा गेलाय गावात. काग आई मलाच भुणभुण, 7च्या आत घरात. मी करते केरवारा, मीच बडवते धुणं. मी करते केरवारा, मीच बडवते धुणं. तरीही माझ्या वाट्याला रोजचं शिळं खाण. त्यानं केला पसारा तरीही मीच आवरावा. त्यानं केला पसारा तरीही मीच आवरावा. मला दप्तर फाटलेलं त्याला बूट नवा. खरं तर दप्तर ही मूलभूत गरज आहे आजच्या काळातली, आणि बूट ही चैनीची वस्तू समजू शकतो. त्यातनं हेच बोलायचं आहे की मुलांना चैनीच्या वस्तू सहजपणे मिळतात आणि मुलींच्या मूलभूत गरजांसाठी सुद्धा त्यांना झुंजावं लागतं. काही ठिकाणी आजही ही परिस्थिती आहे. त्यानं केला पसारा तरीही मीच आवरावा. मला दप्तर फाटलेलं त्याला बूट नवा. तो तुझा बाळ मी मात्र कार्टी. तो तुझा बाळ मी मात्र कार्टी. तो पुरुष नशीबवान मी स्त्री करंटी. काग आई असा फरक तुझ्याच दोन्ही मुलात. काग आई असा फरक तुझ्याच दोन्ही मुलात. त्याला स्वैर स्वातंत्र्य माझ्यावर बंधनांची खैरात. तो वंशाचा दिवा मी परक्याचं धन. तो वंशाचा दिवा मी परक्याचं धन. म्हणूनच जपतेस त्याला आणि जाळतेस माझं नाजूक मन. तो पुत्र असला तरी आम्ही आहोत कन्या. तो पुत्र असला तरी आम्ही आहोत कन्या. तो राजा असला तरी आम्ही आहोत राण्या. आई तू तरी जाण माझं करपणारं मन. आई तू तरी जाण माझं करपणारं मन. तुझ्या मनातून समानतेचं लाभू त्याला अंगण. महान झाली कल्पना आणि किरण बेदी. महान झाली कल्पना आणि किरण बेदी. प्रतिभाताई पाटील आणि इंदिरा गांधी. आई तुला सांगते याही होत्या स्त्रिया. आई तुला सांगते याही होत्या स्त्रिया. संकट नव्हतं बाई पण त्यांना मोठं व्हाय. मला वाटतं तू तुझा कित्ताच आता बदलावा. कित्ता हा शब्द यासाठी वापरलाय की लहानपणापासून जी शिकवण मिळत आली, जे बाळकडू मिळत आलंय, जे गिरवत आलोय आपण मनाच्या पाठीवर, तो म्हणजे कित्ता. आई मला वाटतं तू तुझा कित्ताच आता बदलावा. तुझ्या माझ्या बाईपणाचा अभिमान तुला हवा. तुझ्या माझ्या बाईपणाचा अभिमान तुला हवा. ही कविता म्हणजे बाईलाच बाईने दिलेलं एक इंजेक्शन आहे. अगदी खरं. किती सुंदर कविता सादर केली. म्हणजे बाईपण ही कविता खऱ्या अर्थाने स्त्रीचं संपूर्ण आयुष्य उलगडणारी कविता ही होती. म्हणजे तिचं जुन्या चाली रीती परंपरा चूल आणि मूल याच्या पलीकडे जाऊन बाई ही फक्त काय म्हणतो कमवण्याचं साधन नसून ते एक जगण्याची अभिव्यक्ती आहे आणि बाई ही समृद्ध आयुष्य करते संपूर्ण कुटुंबाचं. मित्रांनो नमस्कार. आजच्या या भागामध्ये प्रज्ञा जोशी कुलकर्णी यांना आपण बोलतं करणार आहोत. त्या उत्तम निवेदिका आहेत, उत्तम लेखिका आहेत, तशाच त्या कवयित्री सुद्धा आहेत आणि बँकिंग या सेक्टरमध्ये त्या काम करतात. आणि हे काम करत असताना ज्या पद्धतीनं त्या स्वतःची कला जगतात किंवा स्वतःच्या छंदांना वेळ देतात त्याचाच आपण प्रवास आज उलगडणार आहोत. मॅम मनपूर्वक स्वागत आपल्या आजच्या भागामध्ये. धन्यवाद सर. माझ्यासाठी पण खूप मोठी आणि छान संधी आहे, कारण कलाकाराला जेव्हा आपली कला 4 लोकांसमोर दाखवता येते
तेव्हा त्याचं समाधान खूप मोठं असतं असं मला वाटतं. आणि हे पुण्याचं काम तुम्ही करताय त्याबद्दल मी पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देते, आभार मानते तुमचे. मनापासून मनापासून धन्यवाद. कारण आम्हालाही अशी शाब्बासकीची थाप पडली की आम्हालाही ऊर्जा येते. कुसुमाग्रज म्हणतात, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. अगदी खरं. खूप छान, खूप छान. मॅम, आता हा प्रवास करत असताना किंवा स्वतःचे छंद जगत असताना दमछाक होते, कारण ही तशी बघायला गेलं तर तारेवरची कसरत आहे एका स्त्रीसाठी. पुरुषांकरता कसं असतं की पुरुष थोडासा वेळ काढू शकतो, एखादं काम पुढे ढकलू शकतो, परंतु स्त्रीला जसं काम सहजासहजी ढकलता येत नाही. हृदयस्थ प्रश्न आहे हा. जेव्हा माझं पुस्तक प्रकाशित झालं त्या दिवशी पण अनेक लोक हाच मुद्दा सतत मांडत होते की घरदार सांभाळून, नोकरी सांभाळून, संसार सांभाळून, लहान मूल सांभाळून यांनी पुस्तक लिहिलंय, हा मोठा मैलाचा दगड ठरेल. मला वाटतं ही कौतुकाची बाब आहेच, वादच नाही. खूप दमछाक होते, कधी कधी वाटतं गिव्हअप करून द्यावं, सोडून द्यावं, यातनं काय मिळणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं काय मिळत असेल तर ते समाधान, जे बाकी कुठल्याच गोष्टीतून आपल्याला या जगात मिळू शकत नाही. ते समाधान आपल्या छंदांमधनं मिळतं. पण त्याही बरोबर संसार सांभाळून एखादी गोष्ट आपण करतो म्हणून त्याचा दर्जा फक्त संसाराशी बांधून ठेवता येत नाही. म्हणजे एखाद्या पुरुष कलाकाराशी जेव्हा तुम्ही माझी तुलना कराल किंवा त्याच्या बरोबर कंपॅरिझन करून माझा दर्जा ठरवाल, तेव्हा बिलकुल संसार किंवा या गोष्टी मी सांभाळते म्हणून मला झुकतं माप देण्याची गरज नाहीये. जसं मी आता कवितेमध्ये म्हणलं की स्त्री पुरुष समानता यायला आपल्याकडे खूप वेळ जाईल. आता फक्त स्त्री कमवायला लागली आहे आणि कमावतीये म्हणजे स्वातंत्र्य मिळालंय असं सगळ्यांचा समज झालाय आता तरी. पण त्या समजातनंही आपण हळूहळू बाहेर पडू. घरातली प्रत्येक जबाबदारी, संसाराची प्रत्येक जबाबदारी पुरुषही वाटून घ्यायला लागतील आणि मग त्यांच्या समोरचं जे आभाळ असेल ते खूप मोठं असेल आणि तेव्हाही दमछाक होणार नाही. मी ही आशा ठेवून प्रवास करते की कधी ना कधी तो दिवस माझ्यासोबत अनेक कलाकारांना, महिला कलाकारांना अनुभवायला मिळेल. कारण तुम्ही आता जी कविता सादर केली बाई पण, त्याच्यामध्ये तुम्ही उदाहरणं पण दिलीत. कल्पना चावलांचं उदाहरण दिलं, किरण बेदींचं उदाहरण दिलं, प्रतिभाताई पाटलांचं उदाहरण दिलं. म्हणजे त्याही या सगळ्या परिस्थितीला सामोरे जाऊन कुठेतरी थोडक्यात फक्त सामोरे गेले नसतील तर त्या परिस्थितीला त्यांनी छेदलं सुद्धा असेल, भेदून पुढे गेले असतील. आता आपण जसं बोलतोय, भांडी घासणं हे प्रत्येकीचं काम नसेल, पण ते भांडी घासायला जी बाई लावली आहे त्या बाईवर नियंत्रण करणं, तिचं व्यवस्थापन करणं, या गोष्टी अजूनही स्त्रियाच करतात. म्हणजे माझ्याही घरी हेच चालू आहे की आज मी माझ्या कामाला एखादी मदतनीस ठेवली आहे माझ्या घरी, पण त्या मदतनीसीचं वेळापत्रक सांभाळणं, तिचं व्यवस्थापन करणं ही जबाबदारी माझीच समजली जाते अजून. त्यामुळं म्हणावी तशी स्त्री पुरुष समानता आजही आलेली नाही. डोक्यात कुठेतरी संसार नावाचा एक कप्पा असतो आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या छंदांना म्हणावा तितका, जितके पुरुष कलाकार आपला वेळ देऊ शकतात, क्वालिटी टाइम देऊ शकतात, तसं स्त्रियांच्या बाबतीत होत नाही. आणि हा दिवस लवकर यायला पाहिजे अशी अपेक्षा. आता आमचं उदाहरण या ना, आम्ही मी वैद्यकीय व्यावसायिक, समीर IT मध्ये जॉबला आहे, परंतु आम्ही एक अर्धा दिवस हा कलेसाठी दिलाच ना दोघांनी, आणि सातत्याने मी 3.5 वर्ष झालं हे करतोय. म्हणजे आम्ही आमचा वेळ हा ठेवला. बरोबर. तशी एक स्त्री म्हणून स्त्रीला असा वेळ, स्त्रीला लाख इच्छा असतात जसं आता तुम्ही म्हणताय. हे सगळं मला अर्ध्याच्या ऐवजी एक दिवस पण द्यायला आवडेल, पण ते मी संसारी स्त्री आहे, मी एक आई आहे आणि सरते शेवटी मी एक बाई आहे. त्यामुळे या गोष्टी तितक्या सहजतेनं मी करू शकत नाही. मी असं नाही म्हणणार, मी कोणावर आरोप नाही करत, पण वर्षानुवर्ष हा जो किस्सा आहे की बाईनं ही कामं करायची, हे नियंत्रण, हे व्यवस्थापन, हे वेळापत्रक, हे सगळं तिनं बघायचं, हे आपण शिकत आलोय. आणि शेवटी जे मातृत्व वात्सल्य म्हणतो आपण, ते काय म्हणजे कुणी सांगितलेलं नसतं एखाद्या आईला की तू तुझ्या मुलावर इतकी माया होईल, पण ते रक्तात आहे कुठेतरी, ते वात्सल्य आहे, ते बाहेर पडतं. बाई आपोआप जबाबदारी घेते, ती आई होते. मग एकदा बाई आई झाली की तिच्यातली बाई कमी होते आणि आई मात्र 24 तास डोळे टक्क उघडे ठेवून जागे असते, असं म्हणतात, ते खोटं नाही. त्यामुळे ह्या गोष्टी आपोआप घडत राहतात. पण मी खरंच या बाबतीत आशावादी आहे की हळूहळू आपला भारतीय समाज या बाबतीत सुधारायला लागलाय, मोकळे पण मिळायला लागले स्त्रियांना, आणि आम्ही ते करू. आशावादी आहोत आम्ही या बाबतीत. आता तुम्ही बोललात की बाईतली आई जागी राहते किंवा डोळे टक्क वटारून ती तुमच्या आयुष्याकडे बघत असते, तर परत त्या आईतलं बाई पण उरतं का? माझ्या सासूबाई हा प्रसंग मला नेहमी लक्षात राहतो की आजकालच्या जगामध्ये कसं आहे, मुली आपलं करिअर बघायला लागल्यात,
थोडं आजूबाजूला वळून बघू पाहतायत, फक्त आई होणं हे कोणाचं स्वप्न राहिलेलं नाही आजकाल. आई व्हायचंच असतं सगळ्यांना, पण त्याही बरोबर आजूबाजूला 4 गोष्टींचा आनंद घेण्याची वृत्ती आणि हे कौशल्य मुली आत्मसात करायला लागले आहेत आता. तर याबरोबर वाढत्या वयाप्रमाणे आजूबाजूचं वातावरण, परिस्थिती बदलतीये. आपण ज्या ॲटमॉस्फिअरमधनं जातोय, प्रदूषण म्हणा किंवा काय, तब्येती लोकांच्या बदलत आहेत. तर या काळात आई पण सुद्धा लांबायला लागले काही प्रमाणात. तर त्यावेळेस माझ्या सासूबाईंनी मला हे सांगितलं होतं, एकदा बाई झाली की ती आई असतेच. तिनं वेगळं आई पण अनुभवायची गरज नाही. काही बरोबर. कारणाने या गोष्टीमध्ये कमतरता असेल तुमच्यात की तुम्ही आई नाही होऊ शकत आहे, पण तुम्ही एकदा बाई झालात, तुम्ही बाई आहात म्हणजे तुमच्यात ते आई पण कुठेतरी असतंच. त्याला फक्त आपण जागवायला लागतं. त्यामुळं बाई मला वाटतं ही आई असतेच. आई आणि बाई या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. त्या कधी वेगळ्या नाही करता येत. बरोबर. खूपच प्रभावशाली उत्तर होतं. हा. आता अर्ध्य हा जो कथासंग्रह तुमचा एप्रिलमध्येच प्रकाशित झाला, त्याचं मला असं वाटतं की त्याच्यावरती अनेकांनी लिहिलं. त्या पुस्तकामध्ये जे लिहिलं ते मध्ये समीर गायकवाड आणि देवाजी झिंजाड सर. ऍक्च्युली जे देवाजी झिंजाड सरांमुळेच आपण आज या मुलाखतीचा भाग होतोय. तर त्या पुस्तकाविषयी ऐकायला आवडेल, कारण त्याचा प्रवास एकंदरीत कसा घडला. सांगायला आवडेल की माझं बालपण, माझा जन्म डोंगर माथ्यावरच्या एका दुर्गम खेड्यातला आहे, जिथे आजही दळणवळण किंवा वाहतुकीची साधनं किंवा बाजारपेठ अशा मूलभूत सुविधा नाही. त्यामुळं अगदी लहानपणापासून मनोरंजनाची खास आणि विशेष साधनं आमच्या नजरेसमोर कधी आलीच नाहीत. भाकरीचा चंद्र शोधणारी जी माणसं आहेत त्यांच्या रोजच्या जगण्यातलं नाट्य रोज नव्यानं मोहिनी घालायचं, आणि म्हणूनच त्याच गोष्टींचा धागा पकडून हे पुस्तक लिहिलं गेलंय. त्या पुस्तकामध्ये अत्तरांचे फाये, दागदागिन्यांचे शौक, पैठण्या, शालू या गोष्टी कमी असतील, पण रोजचे झगडणारे हात किंवा रोजच्या जगण्यातलं जे संघर्षाचं नाट्य ते त्या गोष्टींमध्ये आहे. आणि निकोप शुद्ध जगण्याचं, सात्विक जगण्याचं एक शास्त्र त्या गोष्टींमध्ये आहे. ती गोष्ट, त्या कथासंग्रहातली प्रत्येक गोष्ट ही तुमच्या माझ्यासारख्याला आपली गोष्ट वाटते, आणि म्हणून वाचक त्या गोष्टींबरोबर समरस होत जातो आणि त्याला ती गोष्ट कुठेतरी आपलीच गोष्ट असल्यासारखं वाटायला लागतं. आणि हेच त्या कथासंग्रहाचं यश आहे. म्हणजे जेव्हा वाचक त्या पुस्तकासोबत आपली एक वेगळी फ्रिक्वेन्सी तयार करायला लागतो, तेव्हा ते त्या पुस्तकाचं यश असेल असं मला वाटतं. आणि बऱ्याच वाचकांनी त्या पुस्तकाबद्दल जे अभिप्राय दिले आहेत त्यामध्ये त्यांचा धागा हाच आहे की वाचता वाचता आम्ही ही कथा माझीच आहे असं समजायला लागलो, आणि म्हणून मला तो कथासंग्रह खूप आवडला. खरंय, म्हणजे तुमचा प्रवास हा कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा भाटिवडे नावाचं गाव आहे माझं. भुदरगड तालुक्यात आहे ते. भुदरगड किल्ल्याच्या जवळ 10 किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे. आणि आजही तिथं मूलभूत साधनं नाही आहेत, वाहतुकीची, दळणवळणाची किंवा बाजारपेठ आपण म्हणू. त्यामुळं म्हणजे थोडक्यात जगण्याशी संघर्ष करणारी ती आमची गावकरी लोकांची एक म्हणजे आपण म्हणू संघटना आहे, जे कधीच हरत नाहीत, नेहमी लढत राहतात. असा तो माझं गाव आहे आणि त्या गावाशी माझी नाळ जुळलेली आहे. आणि माझ्या पुस्तकातल्या प्रत्येक कथेसोबत ह्या गावकऱ्यांचा कुठे ना कुठे उल्लेख आहे. तेच ना, म्हणजे आता एवढ्या वर्षांपासून तुम्ही गाव सोडून पुण्यासारख्या शहरामध्ये राहताय आणि तरीही तुमच्यामधलं ते खेड गाव माझ्यात अजून जिवंत आहे. हो ना, गाव पण जिवंत आहे आणि ते या कथेच्या माध्यमातून बाहेर पडतं. आता मला हेच विचारायला आवडेल की जे गावपण आहे किंवा जे खेड्यातलं जीवन आहे ते जीवन आणि आत्ताचं शहरातलं जीवन याचा धागा तुम्ही कसा जोडता. म्हणजे तसं बघायला गेलं तर कमीत कमी 15-20 वर्ष झाले असतील. मी 2017 मध्ये पुण्यात आले. बरोबर. 9 वर्ष वगैरे 10 वर्ष. पण जसं आता मी म्हणाल तिकडे जगण्याचा संघर्ष वेगळा आहे, पुण्यातला जगण्याचा संघर्ष वेगळा आहे. पण संघर्ष हा शब्द दोन्हीकडे सारखा आहे. तिथे कदाचित भाकरी शोधण्यासाठी संघर्ष असेल, इथे भाकरी मिळते पण ती पचवण्यासाठी संघर्ष चालू आहे. भाकरीचा आनंद घेण्यासाठी संघर्ष चालू आहे. पण संघर्ष एकूण सगळीकडे. पण जे संघर्ष आहे तो हसता हसता कसा करावा याचं भान जे आहे ते मला माझ्या गावानं दिलंय कुठेतरी, आणि त्याचा आजही चांगला उपयोग होतोय की कुठल्याही परिस्थितीत
आमच्या डोळ्यात पाणी येण्याऐवजी पहिल्यांदा आमच्या डोळ्यात ऊर्जा असते वा आणि वा. ते माझ्या गावाचं देणं आहे. हे किती बघा, एखादं जगणं, खेड्यातलं जगणं असेल किंवा गावाकडचं जगणं असेल, ते किती माणसाला समृद्ध करून जातं. आता आम्ही दोघंही खेडेगावातूनच आलेलो आहोत, खेडेगावातूनच इथपर्यंत आलेलो, परंतु आजही गावाकडे जायचं म्हटलं की ती जी ऊर्जा असते, बरोबर. ते आता सांगितलं तुम्हाला की उद्या मी काही हा. एका प्रोग्राम निमित्त जाणारच आहे, तर त्याची जी प्रोसेस आहे किंवा त्याची जी तयारी आहे ती नकळत आपल्यामध्ये चालू व्हायला सुरुवात होते. बरोबर. तिकडच्या एक एक गोष्टी आपल्यामध्ये परत रिकॉलिंग व्हायला सुरुवात होतं, एक एक गोष्ट आठवायला सुरुवात होते, आपल्या बालपणातले मित्र आठवायला सुरुवात होते, बालपणातल्या घडलेल्या प्रसंग आठवायला सुरुवात आठवायला होते, लागतात. सगळ्याच गोष्टी. म्हणजे तुमचं आयुष्य, खेडेगावातलं आयुष्य हे तुम्हाला शहरातलं आयुष्य समृद्ध करणार असतं. बरोबर बरोबर. बघा ना मॅडम, की आपल्याला जर गावाला जायचं असेल हम्म. तर आपण किती पटकन त्या आपल्या गावाशी जोडलं जातो जोडलं जातं. आणि प्रवास सुद्धा आपला इतका पटकन होतो की आपण कधी गावी आलो हे आपल्याला कळतही नाही. हम्म. परंतु ज्यावेळेस आपली तिथून निघण्याची वेळ येते त्यावेळेस खूप एकतर अंतःकरण आपलं सगळ्या सद्भावनांनी तिथल्या त्या सगळ्या गोष्टींनी एवढं भरलेलं असतं आणि जड अंतःकरणाने आपण परत बाहेर पडत असतो. आणि त्यावेळेस जरी पुण्याचा प्रवास करायचा असेल, 3-3.5-4 तासांचा जरी प्रवास असेल तरी तो खूप दूरचा प्रवास वाटायला लागतो. बरोबर. काळ कंठता येत नाही तो, किंवा त्या काळात आपल्या डोक्यात जे द्वंद्व चालू असतं, शहर आणि गाव, किंवा माझी जन्मभूमी आणि माझी कर्मभूमी, त्या जन्मभूमीनंच आपल्यावर हे संस्कार केलेले असतात की कर्मभूमी सोडायची नाही. त्यामुळे आपण हे जगत राहतो, पण मनात कुठेतरी ते विचार मागे असतात. बॅक ऑफ द माइंड जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ते चालू असतं आपल्याला. आणि आयुष्य हा एक प्रवासच आहे. जो प्रवासात जी मजा येते ते डेस्टिनीला किंवा त्या ठिकाणाला जाऊन बालपण हाच असा काळ आहे की त्या काळात तुमची जी जडणघडण झाली आहे तेच तुमचं आयुष्य ठरत असतं. माझ्या बालपणातला माझा बराचसा जडणघडणीचा काळ माझ्या आजीसोबत गेलाय. तिला आम्ही इन्नी म्हणायचो. अच्छा. तर इन्नी म्हणजे साक्षात वात्सल्य मूर्ती. वा वा. ती कुणाची ताई होती, कुणाची माई होती, ज्यांना आई नव्हती त्या अनेकांची ती आई पण होती आणि सरते शेवटी ती एक जातीवंत बाई होती. वा. तिच्यातल्या त्या रसरशीत आणि टवटवीत आणि सात्विक वात्सल्याचं मला प्रचंड लहानपणापासून आकर्षण होतं. पण शेवटी तो स्वभाव आहे, तो प्रत्येकाचा सारखा असेल असं नाही, पण माझा तो तसा नाहीये म्हणून मला त्या स्वभावाचं एक विशेष आकर्षण आहे. आणि म्हणूनच माझ्या पुस्तकातल्या अर्घ्यमधल्या जास्तीत जास्त कथा या बाई आणि वात्सल्य याच्याशी निगडीत आहे, की मला त्या एका विशिष्ट गुणाचं प्रचंड कौतुक आहे, आकर्षण आहे. आणि म्हणून त्या सगळ्या कथा या वात्सल्यावर आधारलेल्या आहेत. आणि म्हणूनच समीर बापू गायकवाडांनी जेव्हा या पुस्तकाला प्रस्तावना लिहिली तेव्हा त्या पुस्तकाचं प्रस्तावनेचं नाव सुद्धा त्यांनी असंच दिलंय की वात्सल्य सिंधू. वा वा वा. हे नाव त्यांनी स्वतःहून सुचवलं त्या प्रस्तावनेला आणि वात्सल्य सिंधू या नावाने त्यांनी प्रस्तावना लिहिली आहे. समीर गायकवाड हे खूप सुंदर कथाकार आहेत आत्ताच्या महाराष्ट्राच्या. जे लिहिते हात आहेत त्या लिहित्या हातांमध्ये सगळ्यात उत्तम जर कथा कोण लिहित असेल, माझे इथे खूप माझे स्वतःचे ते आवडते लेखक आहेत. अगदी पुस्तक म्हणजे पुस्तक लिहायचंय किंवा पुस्तक प्रकाशन हा विचार जेव्हा मनात आला, हे स्वप्न जेव्हा रुंजी घालायला लागलं तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की पुस्तक प्रकाशन समीर बापूंच्या हस्तेच व्हायला पाहिजे. आणि ती माझी इच्छा, ते माझं स्वप्न पूर्ण झालं. आणि म्हणून त्या प्रकाशनाचं खूप जास्त कौतुक मला कारण स्वप्नातलं पुस्तक प्रकाशन, जसं की त्या पुस्तक प्रकाशनाला समीर बापू यावेत, देवा झिंजाडे यावेत, ते स्वप्न अगदी जसंच्या तसं सत्यात उतरलं. त्यामुळे मला त्या स्वप्नाचं जास्त कौतुक आहे. खूप छान, खूप छान. त्याच्यावरती एक कविता पण आहे तुमची, ती ऐकायला आवडेल. कुठले? हा जो प्रवास आहे, गावाकडचा प्रवास. जसं मी म्हणलं, कर्णफूल नावाची एक कविता आहे, आजीकडनं मिळालेली. लग्नानंतर माझ्या आजीनं, म्हणजे जिच्याकडे तेव्हा फार काही नव्हतं सोनं, तर तिने लग्नानंतर मला ती भेट दिली, कर्णफुलांचे जोड शेवटचे उरले होते, एकमेव तिच्याकडचं सोनं. तर त्यावेळेस तिनं जो मेसेज दिला मला त्यातनं, त्या कर्णफुलांच्या जोडीनं, की हे घेऊन जा, ही माझ्याकडची तुला भेट आहे किंवा हा माझा तुला आशीर्वाद आहे. तर त्या एका प्रसंगावर, त्या एका भावूक प्रसंगावर एक कविता लिहिली आहे मी. तर ती कविता मी वाचून दाखवेन. कवितेचं नाव आहे कर्णफुलांचा जोड. खारकेसारखी सुरकुतलेली प्रेमळ माझी आजी,
खारकेसारखी सुरकुतलेली प्रेमळ माझी आजी, गात्र होती थकली तरी मनाने टवटवीत ताजी. सोन्या रुपयांच्या लढी लेऊन तिने ओलांडला होता उंबरा. सोन्या रुपयांच्या लढी लेऊन तिने ओलांडला होता उंबरा. शालू पैठण्यांसोबत दरवळे तिच्या पदरामागचा मोगरा. कित्येक उन्हाळे पावसाळे गेले, वर्षांमागून वर्ष सरली. कित्येक उन्हाळे पावसाळे गेले, वर्षांमागून वर्ष सरली. आंबट गोड लोणच्यासारखी घरची सून संसारी मुरली. शिकती डोकी वाढत गेली, खाते हात वाढत गेले. बघता बघता कळत नकळत आजीचे मणी उतरत गेले. लग्न मुंजी बारशांचे थाट, शुभकारणी दागिन्यांची विल्हेवाट. लग्न मुंजी बारशांचे थाट, शुभकारणी दागिन्यांची विल्हेवाट. वाटण्या होऊन घर विभागली, उरली सुरली ही पुंजी सरली. माझघरातल्या बिछाण्यावरती तिच्या देहाचं जुनं खोड. माझघरातल्या बिछाण्यावरती तिच्या देहाचं जुनं खोड. श्वासांपलीकडे जपत होतं कर्णफुलांचा एकच जोड. शेवटी फक्त कर्णफुलं उरली होती आणि तिची गात्र शिथिल झाली तरी तो कर्णफुलांचा जोड अगदी श्वासांपलीकडे जपत ती जगत होती. माझघरातल्या बिछाण्यावरती तिच्या देहाचं जुनं खोड. श्वासांपलीकडे जपत होतं कर्णफुलांचा एकच जोड. मुंडावळ्या सावरत मी जेव्हा धरले तिचे थकले पाय. मुंडावळ्या सावरत मी जेव्हा धरले तिचे थकले पाय. डोक्यावरती विसावली माझ्या तिच्या तळहातांची साखर साय. थरथरणाऱ्या मुठीत तिच्या होती त्या कर्णफुलांची जोडी. थरथरणाऱ्या मुठीत तिच्या होती त्या कर्णफुलांची जोडी. सासरी जाणाऱ्या लाडक्या नातीवर आजीची ती मायावेडी. दाटल्या गळ्यानं आजी म्हणाली, आशीर्वाद समज माझा. दाटल्या गळ्यानं आजी म्हणाली, आशीर्वाद समज माझा. डोळ्यांमध्ये अश्रूंपेक्षा प्रेम घेऊन पुढे जा. उतू नको मातू नको, कान तेवढे ठेव जड. उतू नको मातू नको, कान तेवढे ठेव जड. पडेल नड तेव्हा होऊन वड, तुझ्या पारंब्यांसाठी लढ. कानात ही कर्णफुलं जेव्हा घालशील तेव्हा कान जड होतील, हलके राहणार नाहीत. म्हणजे कुणाकडून काय ऐकायचं काय ऐकायचं नाही, कुणाच्या सांगण्यानं ते आपण ऐकल्यावर त्याला किती महत्व द्यायचं या गोष्टींवर लक्ष ठेव, म्हणजे तुझा संसार सुखाचा होईल असं तिला सांगायचं होतं. आणि म्हणून ती म्हणतेय, हे जे संसाराचं व्रत तू घेतलंयस, उतू नको मातू नको, कान तेवढे ठेव जड. पडेल नड तेव्हा होऊन वड, तुझ्या पारंब्यांसाठी लढ. जुन्या घडणावळीच्या त्या कर्णफुलांवरती, जुन्या घडणावळीच्या त्या कर्णफुलांवरती कर्णाच्या अद्भुत कुंडलांसम निस्सीम माझी भक्ती. आजही आम्ही मॉलमध्ये जातो, अनेक नवे दागिने घेतो, खरे खोटे, सोन्याचे चांदीचे, पण तरीही त्या कर्णफुलांची सर कशालाच येत नाही, जरी ते जुन्या घडणावळीचे असतील तरी. जुन्या घडणावळीच्या त्या कर्णफुलांवरती कर्णाच्या अद्भुत कुंडलांसम निस्सीम माझी भक्ती. आजीचे ते आशीर्वाद आता सांभाळतात कानांचा भार. आजीचे ते आशीर्वाद आता सांभाळतात कानांचा भार. किती काय कोणाचं ऐकावं सांगतात, होतोय सुखाचा संसार आणि त्यामुळंच होतोय सुखाचा संसार. किती आयुष्याला वळण देणारी कविता आहे. सुरुवातीच्याच कडव्यामध्ये तुम्ही तो उल्लेख केलेला होता आणि आजीच्या त्वचेला तुम्ही खारकीची उपमा दिलेली होती. आणि खारीक ही जी असते ही म्हणजे आयुर्वेदानुसार त्याचा उपयोग जो आहे, एक तर ती ताकद देणारी असते, तुमच्या हाडांची मजबूती वाढवणारी असते, तुमच्या शरीराला एक प्रकारचा आकार देण्याचं काम ती खारीक करत असते. बरोबर. कारण बघा, जनरली ज्यांना तब्येत बनवायची ती काय खातात, तुपात भिजवलेली खारीक खातात, पाण्यात भिजवलेली खारीक खातात. त्याचं कारणच ते आहे की ती तुमच्या शरीराला ताकद देते. आणि त्याच पद्धतीनं आजी म्हणजे एक अनुभव आहे ना आयुष्यभराचा, आणि त्या आयुष्यभराचा अनुभव त्यांनी कर्णफुलाच्या एका गोष्टीनं तुमच्या आयुष्यात पेरलेला आहे. परिस्थितीच ही आहे की आजकाल भारतीय कुटुंब संस्कृतीसाठी धोक्याची घंटा वाजते. म्हणजे भारतीय कुटुंब संस्कृतीत, परिवार संस्कृतीत आपण एकत्र कुटुंबाला महत्व दिले, पण आजकाल हे जे आपण म्हणतो याचं ऐकलं त्याचं ऐकलं, आपल्या मनावर त्याचा परिणाम करून घेतला, गैरसमज वाढले, कुटुंब फुटलं, परिवार विभागला, घरं वेगळी झाली, ते कुठेतरी जुन्या लोकांना पटत नाही. म्हणजे ही कुटुंब संस्कृती, हे संस्कार, ही आपली परंपरा आपण पुढे न्यावी असं त्यांना वाटतंय. आणि म्हणून ते
म्हणजे आपले आई बाबा पण हेच काम करत असतात की समजून घे, याचा ऐकू नको, त्याचा ऐकू नको, कान जड ठेव आणि वाटचाल कर. त्यामुळे कुटुंब संस्कृती आपली जपली जाईल. मला आठवतो एक प्रसंग, जयसिंगपूरला आधी मी इचलकरंजीमध्ये मी आधी नोकरी करायचे, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक होते मी. तर तेव्हा मी सुप्रसिद्ध लेखिका नीलम माणगावेंचा एक कार्यक्रम माझ्या विद्यार्थ्यांसाठी ठेवला होता कॉलेजमध्ये. तेव्हा त्या मॅडम ज्या आल्या तेव्हा त्यांनी पहिल्यांदा कुटुंब संस्कृतीवर जास्त भाष्य केलं आणि जाताना असं विचार झाला, जेव्हा आपण स्त्री पुरुष समानतेवर बोलायचं होतं, महिला दिनाचा कार्यक्रम होता आणि मॅडम तुम्ही कुटुंब संस्कृतीवर पण बोललात, मला कौतुक वाटलं. तर तेव्हा मॅडम म्हणाल्या की आज मी जे काही मिळवते, हे जे काही अचीव करून, म्हणजे हे जे काही प्राप्त करून लाभ घेऊन मी घरी चालली, तो आनंद साजरा करण्यासाठी माझ्या घरी कोणीतरी पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं की तुमची कुटुंब संस्कृती, तुमच्या कुटुंबाचा कणा पहिला ताठ पाहिजे, तर मग तुमच्या आयुष्यातले आनंद तुम्ही प्रत्येक पायरीवर त्याचा आनंद घेऊ शकता. बरोबर. आनंद तो टिकून राहतो आणि म्हणून कुटुंब संस्कृती चांगली पाहिजे. आणि म्हणूनच आपल्या घरातले मोठे जुने जाणते लोक यासाठी प्रयत्न करत असतात. आपणही त्या पद्धतीने आपली कुटुंब संस्कृती, आपली भारतीय संस्कृती जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरं. तर ती कुटुंब संस्कृती आणि एकत्र कुटुंब पद्धती ही तर पूर्णपणे त्याचं विभाजनच होत चाललेलं आहे. आपण असं म्हणतो की मोबाईलने किंवा सोशल मीडियाने जग एकत्र आणलं, पण भावनिकदृष्ट्या जग हे विखुरलं गेलेलं आहे. बरोबर. कारण आपण तिघं जर इथं बसलेलो असेल तर प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवर असतो. तोच माणूस जो व्हॉट्सअपच्या त्या बाजूला असतो, तो जर समोर आला तर आपण त्याच्याशी बोलत नाही, पण त्याला मेसेज करण्यात आपल्याला रस असतो. म्हणजे हे आजचं खरंच विदारक सत्य आहे असं म्हणायला. अगदी बघा ना, म्हणजे पूर्वीचा काळ असा होता की कोल्हापूर मधला एखादा माणूस त्याला जर पुण्यातल्या एखाद्या व्यक्तीची आठवण आली तर तो कोल्हापूरवरून फक्त खुशाली विचारण्याकरता कोल्हापूरमध्ये पुण्यात यायचा. परंतु आज हे सगळं मोफत आहे, तरीही कुणी एक कॉल करू शकत नाही, कुणी एखादा मेसेज करू शकत नाही कुठलं. म्हणजे यामुळे या टेक्नॉलॉजीने खऱ्या अर्थाने जग जवळ आणलंय पण मन लांब गेली. अगदी खरं. बरोबर. आता बँकिंग सेक्टरमध्ये तुम्ही काम करता आहात आणि बँकिंग सेक्टरच्या अंगाने मला थोडंसं विचारायला आवडेल की जसं बँकेमध्ये सेव्हिंग खातं असतं, करंट खातं असतं किंवा फिक्स्ड डिपॉझिट पण असतं, बरोबर. ते जे फिक्स्ड डिपॉझिट असतं ते आपण लागेल असं वापरतो, बरोबर. नड येईल त्यावेळेस आपण वापरतो, बरोबर. पण तसंच एखादं फिक्स्ड डिपॉझिट किंवा त्याला आपण संचित अकाउंट म्हणतो, संचित भावनांचं अकाउंट म्हणा, ज्यावेळी तुम्ही कविता लिहिता, ज्यावेळेस तुम्ही कधी कथा लिहिता, त्यावेळेस ते कशा पद्धतीनं काम करतं असं तुम्हाला वाटतं? मी एका नावाजलेल्या, एका बळकट नॅशनलाइज्ड म्हणजे राष्ट्रीयकृत बँकेत काम करते आणि माझ्या मातृसंस्थेचा मला प्रचंड अभिमान आहे. कदाचित त्या मातृसंस्थेनं जे दिलेलं मला स्वास्थ्य आहे, आपण म्हणू बॅलन्स दिलाय जगण्याचा एक, तर त्यामुळेच ह्या गोष्टी मी करू शकते. त्यामुळे मी पहिल्यांदा माझ्या मातृसंस्थेचे आभार मानते या गोष्टींसाठी, कारण ते नेहमीच मला प्रोत्साहित करत आलेत. आणि बँकिंगमध्ये रोज काम करत असताना रोज एक नवा अनुभव गाठीशी आपल्या येतो आणि त्याचं आमचं जे फिक्स्ड डिपॉझिट आहे ते वाढत चाललं. हे जे अनुभव आहेत ते तुम्हाला अनेक ठिकाणी कामाला येतात. मागच्या महिला दिनाच्या 4 दिवस आधी ते महिला दिनाचे विचार असे डोक्यामध्ये घोळत होते, मेंदूमध्ये तोच विचार चालू होता. तेव्हा एक मुलगा माझ्या समोर आला आणि एकदम छोटा, एक 7-8 वर्षाचा मुलगा होता आणि तो माझी वाट बघत, म्हणजे तेव्हा मी काउंटरला बसले होते, खूप सारी गर्दी होती समोर, लोक आपला नंबर यायची वाट बघत होते, पण तो मुलगा असा बावरलेला, घाबरलेला कुठेतरी एका कोपऱ्यात उभा होता. तो नंबर आपला यायची वाट बघण्यापेक्षा ना माझं त्याच्याकडे कधी लक्ष जाईल या गोष्टीची वाट बघत होता. काही वेळानं न राहून मी त्या मुलाला विचारलं, बाबा काय झालं, थांबा जरा बाकीच्यांनी, तू ये बाबा पुढं, काय झालं तुझं, कसली वाट बघतोयस तू? तर म्हणाला, माझ्या आईनं तुमच्या बँकेतनं सोनं तारण कर्ज घेतलं होतं आणि ते सोने सोडवायला मी आलो. तर मी म्हणलं, अरे तू तर मायनर आहेस, अल्पवयीन आहेस, तुला बँकेचे व्यवहार नाही करता येत आणि तू का आलायस? तर म्हणला, माझी आई कोम्यात गेली, तिला एक छोटासा काहीतरी ऍक्सिडेंट झाला, तिचा अपघात झाला आणि त्यात तिचा मेंदूवर परिणाम झाला आणि गेले काही दिवस माझी आई कोम्यात आहे.
इतकं स्पष्ट पण करता येत नव्हतं त्याला, माझी आई कोम्यात आहे त्यामुळे मी आलोय म्हणला. मी म्हणलं माझं आणि तुझे बाबा, तू का आलायस, तुझे बाबा? तर तो मुलगा मान खाली घालून सांगायला लागला, आई कोम्यात आहे आणि आईचं असं झालंय म्हणून बाबांनी तिला सोडून दिलं. म्हणजे बाई भाकरी बडवत होती, तुझा संसार चालवत होती, तेव्हा ती तुझी बायको होती. पण ज्या दिवशी तिनं भाकरी बडवणं थांबवलं आणि ती विश्रांतीसाठी गेली, तेव्हा तुझा त्या बाईशी संबंध संपला. हे जे आपण बघतो, म्हणजे ही अशा पद्धतीची नाती या जगात होत चाललेली आहेत. बाईच्या भावनिक गरजा ही गोष्ट कोणी विचारातच घेत नाही आणि ती घ्यायला पाहिजे. हा अनुभव ज्या दिवशी मला मिळाला त्या दिवशी मी अजून माझा स्वभाव अजून टोकदार झाला ना. त्याच आजूबाजूची गोष्ट मी बघितली की एक बाई आली होती आणि तिला अकाउंट काढायचं होतं बँकेत. मी म्हणलं ह्यासाठी ॲड्रेस प्रूफ लागतो कंपल्सरी, कारण ती तुमची ओळख आहे. ओळख आणि पत्त्याचा पुरावा असल्याशिवाय बँकेत अकाउंट ओपन नाही करता येत. तर ती बाई म्हणाली, अगं मी माझी मागची ओळख सोडून या माणसाशी लग्न करायला पुण्याच्या घिसाड गर्दीत शिरले. मी माझं माहेर तोडून दिलं कारण ह्याचं नाव मला मिळावं, ह्याचा पत्ता मला मिळावा म्हणून माझी जी जुनी नाळ आहे ती सोडून मी इथं आले आणि आता त्यानं दुसऱ्याच बाईशी संसार करून मला नाव देणं बंद केलंय. मी आता त्याची गुणी नाही. मग म्हणून त्यानं मला नाव देणं बंद केलं म्हणून मी जगणं सोडू का? या प्रश्नावर तुझ्याकडे उत्तर असेल तर तू मला जा म्हण, नाहीतर मला उत्तर दे, मी काय करू? तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपण मारे गुलाबाची फुलं देऊन जे मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये महिला दिन साजरे करतो आणि जे गुढी गुढी वातावरण तयार करतो, हे सगळ्यांसाठी तसं नाहीये. या गोष्टींचा विचार करायला हवा. बाई जेव्हा तिची अभिव्यक्ती जपू शकेल ना, तेव्हाच ते पुढं आलंय. स्त्री पुरुष समानता आपल्या समाजात मुरली आहे असं आपण म्हणू शकतो. आणि हे आता जी तुम्ही जो प्रसंग सांगितला त्या प्रसंगावरून प्रत्येकालाच ती दृष्टी नसेल की तो जो मुलगा सांगतोय आणि त्या भावना ज्या आहेत त्याला काहीतरी संचित पण असणं अपेक्षित आहे. आणि जे मला असं वाटतं की ते तुमच्यामध्ये होतं म्हणून तुम्हाला ते लगेचच प्रकर्षाने जाणवलं आणि तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्याशी बोललात. हा प्रसंग खरंच सुखावणार आहे आणि माणूस म्हणून किंवा भावनिक माणूस म्हणून, भावनाप्रधान माणूस म्हणून आपल्यामध्ये डोकावायला भाग पाडणार आहे. बरोबर. सांगताना कदाचित या गोष्टीचं गांभीर्य कमी दिसत असेल, पण त्या क्षणी माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. बरोबर. जी ऑफिसमधली जी सगळी गर्दी होती ती निमिषभरासाठी अशी स्तब्ध झाली माझ्यासमोर. मी या मुलाला उत्तर काय देऊ? उद्या माझा मुलगा ह्या परिस्थितीत आला तर मी काय बोलणार? बरोबर. समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण आणि समाजातल्या या अशा अनेक प्रवृत्ती, असे अनेक प्रसंग बँकिंगमध्ये आपल्या डोळ्यांसमोर येतात आणि म्हणूनच माझं क्षेत्र मला माझ्या कामासाठी प्रोत्साहित करतं असं मी सतत सांगत असते. प्रत्येक कथानकात, प्रत्येक प्रसंगात कथा दिसते, प्रत्येक प्रसंगात कविता दिसते. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की माझी कविता माझ्यासाठी सगळं आहे, माझी कथा माझ्यासाठी सगळं आहे. परवा एका मुलाखतीत परवा एका मुलाखतीत मला एक जण विचारत होते की कधी म्हणजे तुमची कथा तुम्हालाच कधी आवडते? तर यावर ना एक गोष्ट वाचली होती मी काही दिवसांपूर्वी. एकदा एक नवोदित कलाकार ना त्याच्या गुरुजींकडे गेला आणि त्याला सांगायला लागला की गुरुजी, तुमच्यासारखं मी खूप लिहायचा प्रयत्न करतो, अगदी बसून मांडी घालून बैठक मारून मी लिहितो, पण मला फार काही जमत नाही. गुरुजी म्हणाले, ठीक आहे, तू असं कर, तू पहिला लिहायला लाग, सातत्यानं लिहायला लाग, मग आपण बघूया काय करायचं. मग तो मुलगा गेला, तो नवोदित तरुण गेला, सातत्यानं बैठक मारून लिहायला लागला, कंटाळा न करता लिहायला लागला. पण तरी त्यानं जे काय लिहिलंय ते त्याला आवडच ना. तो परत त्या गुरुजींकडे गेला, गुरुजी आता तुम्ही सांगितलंय तसं मी सातत्यानं लिहितोय, चिकाटीनं लिहितोय, कंटाळा करत नाही, पण तरीही मी जे लिहितोय ते मला आवडत नाही. गुरुजी म्हणाले, बरं ठीक आहे, आपण विचार करू, चल आता माझ्याबरोबर चल, आपण जरा फेरफटका मारून येऊ. ते दोघे जण गेले आणि चालता चालता, बोलता बोलता, नकळत सहज एका तळ्याकाठी पोचले आणि बोलता बोलता त्याच गुरुजींनी त्या मुलाला पाण्यात ढकलून दिलं. असं अनाहूतपणे पाण्यात ढकलून दिल्यावर त्या मुलाला काही सुचेना, त्याला एकतर पोहता येत नव्हतं. तो आरडाओरडा करायला लागला, आरोळ्या मारायला लागला, पण गुरुजींनी काही मदत केली नाही. मग तो स्वतःचे प्रयत्न करायला लागला, तरीही बुडायला लागला. मग त्यानं प्रयत्न वाढवले आणि शेवटी स्वतःच्या जीवाच्या आकांतानं त्यानं शेवटचा तो प्रयत्न केला आणि तो त्यातनं बाहेर आला. पाण्यातनं बाहेर आल्या आल्या त्यानं गुरुजींना विचारलं, एक साधा प्रश्न मी तुम्हाला विचारला होता,
त्याचं उत्तर जर तुम्हाला द्यायचं नव्हतं तर सांगायचं होतं मला पाण्यात कशासाठी ढकल. हेच तर उत्तर होतं. हेच तर उत्तर आहे. खरंय. की आता पाण्यातून बाहेर येण्यासाठी स्वतःच्या जीवाच्या आकांतानं निकरानं तू जो प्रयत्न केलास, तो जेव्हा तू तुझ्या कथा किंवा कविता लिहिण्यात करशील तेव्हा तुझी कथा तुला स्वतःलाच आवडायला. आणि मग माझ्या आयुष्यात मी असे गेल्या 3-1 वर्षात मी 100-1 वेळा म्हणजे हा हेरो महर्षक प्रसंग अनुभवलेत आणि तेव्हा जाऊन हे पुस्तक जन्माला आलंय असं मला वाटतं. नाही, खूपच म्हणजे हा प्रसंगच एवढा छान आपल्याला आपल्या स्वतःमध्ये डोकावायला भाग पाडणार होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की आपण दुसऱ्यांवर काम करतो. बरोबर. दुसऱ्यांना आपण उपदेश देत असतो. आपण स्वतःला उपदेश देणं गरजेचं आहे आणि स्वतःवरती काम करणं गरजेचं आहे. अशी काम करणारी लोक पण आपल्या आजूबाजूला असणं गरजेचं असतं. या भूमिकेत शिरून बघता आलं पाहिजे. अगदी. आज मी वाचक आहे, मी वाचतेय हे, तर मला ते कितपत भावेल. हे जेव्हा तुम्ही तिसऱ्या माणसाच्या दृष्टीतनं बघता तेव्हा तुम्हाला जास्त चांगलं समजतं आणि मग तुम्ही चांगले लेखक, चांगली कविता लिहिता. पण मुळात हाही मुद्दा आहेच की त्या गोष्टींवर तुमचं किती प्रेम आहे. मी तर म्हणते कथा आणि कविता हे माझ्या आयुष्यातलं माझं प्रेम आहे. त्याच्यावरचीच एक कविता आहे मी सांगते. माझी कविता. कवितेचं नाव आहे कविता. वा. कित्येक वर्षांची खळबळ सुद्धा तिच्यात अजून ताजी आहे. कित्येक वर्षांची खळबळ सुद्धा तिच्यात अजून ताजी आहे. या जगात कुणीच नाही, फक्त माझी कविता माझी आहे. बालपणातली माझी कविता परकर सावरत बागडणारी. बालपणातली माझी कविता परकर सावरत बागडणारी. किशोरातली माझी कविता लाजून मुहरून जाणारी. तारुण्यातला तिचा बहर मलाही वेडावून टाकतोय. या जगात कुणीच नाही, फक्त माझी कविता माझी आहे. भान देणारी माझी कविता. भान देणारी माझी कविता. रान उठवणारी माझी कविता. माझी कविता माझ्यासाठी परजलेलं शस्त्र आहे. या जगात कुणीच नाही, फक्त माझी कविता माझी आहे. कवितेत भेटतात मला तुका ज्ञानेश्वर. कवितेत भेटतात मला तुका ज्ञानेश्वर. कवितेत भेटतं मला सारं चराचर. माझ्या कवितेत ठाई ठाई वसतो माझा ईश्वर आहे. या जगात कुणीच नाही, फक्त माझी कविता माझी आहे. आजच्या या मुलाखतीला साजेशी जाणारी कविता तुमची आणि ती तुमचीच आहे. बरोबर. माझी कविता ही माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहे. बाकीच्या ज्या गोष्टी येतील त्या कवितेच्या संबंधाने येतील. अगदी खरं, अगदी खरं. त्यामुळे स्वतःवर काम करायचं काय, तर ही कविता त्याचं उत्तर आहे. बरोबर. अगदी खरं. आता तुम्ही एवढं छान पद्धतीने आपल्या एवढ्या गप्पा झाल्या, या गप्पांमध्ये तुम्ही अगदी तुमची कामाची धावपळ करत असताना सुद्धा तुम्ही तुमचे छंद कसे जोपासता यावर मी 1-2 ओळी लिहिलेल्या आहेत. ते आपण सादर करतो आणि आपण मुलाखतीच्या समारोपाकडे जाऊयात. मित्रांनो, कोण म्हणतं छंद जोपासायला तुम्हाला वेळ काढावा लागतो? कोण म्हणतं छंद जोपासायला तुम्हाला वेळ काढावा लागतो? ज्यांचं मन कलाकार असतं ना, त्यांच्या छंदात त्यांची वेळ दडलेली असते. अरे वा, मस्त. ज्यांचं मन कलाकार असतं ना, त्यांच्या छंदात त्यांची वेळ दडलेली असते. ती वेळ सवडीने फक्त डोकावते. वा, मस्त. कारण आपण छंदस्त्र जगत असतो आणि आपण छंदस्त्र जोपासत असतो. वा, खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आपण या मुलाखतीचा भाग झाला. तेवढ्या छान गप्पा झाल्या. आपण मनमुराद संवाद साधलात आणि तुमचा एकंदरीतच प्रवास तुम्ही सगळा उलगडलात. अगदी अर्धेपासून ते अगदी तुमच्या बालपणीच्या अनेक गोष्टी आम्हाला ऐकायला मिळाल्या. अनेक कथा, कविता ऐकायला मिळाल्या. तुमच्या भविष्यातल्या लिखाणाला आमच्या भरभरून शुभेच्छा आणि परत आम्हाला एखादी संधी मिळून आणि तुमची मुलाखत घेण्याकरता तुम्ही इथं यावं हीच मनापासून इच्छा. धन्यवाद. माझ्या आयुष्याची प्रतिमा, मिरर इमेज असं मी ज्याला संबोधते, ते माझं आरोग्य सगळ्यांनी भरभरून वाचावं आणि त्याचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचावेत यासारखा मोठा आनंद नाही. खूप धन्यवाद सरांनी ही मला संधी दिली. तुमच्याकडून उत्तरोत्तर साहित्य संपदेची अशीच सेवा घडत राहो यात शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.